हाय फ्रेंड्स, नमस्कार। समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पाहूयात महाराष्ट्र पोलीस भरती 2024 डबल फॉर्म हमीपत्र बद्दल शेवटची संधी, नवीन जीआर काय म्हणतोय आणि त्यानुसार ग्राउंड कधी होईल याची खरी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही इन्फॉर्मेशन मिळेल। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा काय म्हटलेलं आहे या जीआर मध्ये। तर या ठिकाणी 17/5/2024 म्हणजे आजच्याच तारखेमध्ये निघालेले परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक पोलीस रिक्रुटमेंट 2024.org.in या असणाऱ्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। तुम्ही पाहू शकता जाऊन, हे कुठलंही फेक पत्रक वगैरे नाही। ज्या साईटवर असणारे आपण फॉर्म भरलेले आहेत त्या साईटवर वरच असणारे हे पत्रक आलेलं आहे। तर काय म्हटलंय पत्रकामध्ये, एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबतचं सूचनापत्र। काय म्हटलेलं आहे पुढे, 22-23 या वर्षातील रिक्त पदे असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, शिपाई चालक, बॅट्समॅन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवाराला एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो अशी अट लावण्यात आलेली आहे ऑलरेडी। पुढे काय म्हटलंय, परंतु एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ते ज्या घटकाच्या हद्दीत राहतात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात तेथे समक्ष जाऊन त्यांचे आवेदन ग्राह्य धरण्याबाबतचे हमीपत्र सादर करण्याबाबत दिनांक 7/5/2024 अन्वये कळवण्यात आलेलं होतं। परंतु अद्यापपर्यंत म्हणजे कधीपर्यंत, इथं वर तारीख पाहू शकता 17/5/2024 पर्यंत, 17/5/2024 पर्यंत अजून त्यांना असणारे भरपूर मुलांचे हमीपत्र मिळालेले नाहीत असं यांनी इथं म्हटलेलं आहे। परंतु आपण अद्यापपर्यंत आपला आवेदन अर्ज कोणत्या एका घटकाकरता ग्राह्य धरण्यात यावा हे हमीपत्र अद्याप सादर केलेलं नाही असं याद्वारे कळवण्यात आले। पुढे काय म्हटलंय, याद्वारे आपणास हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक 24/5, लक्षात ठेवा दिनांक किती आहे, 24/5 या तारखेपर्यंत तुम्हाला असणारं हमीपत्र सादर करायचंय। असं न केल्यास काय होईल, आपले सर्व आवेदन अर्ज रद्द करण्यात येतील। या परिपत्रकावरून आपल्याला काय लक्षात येतंय की त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड हे या ठिकाणी 24 तारखेपर्यंत हमीपत्र भरून देण्याची डेट आहे। तिथून पुढे त्या ठिकाणी कमीत कमी 5 जून पर्यंत ग्राउंड स्टार्ट होणार नाही। 5 जूनच्या नंतर ग्राउंड स्टार्ट होईल याची 100% खात्री आहे। तसा एक व्हिडिओ उद्यासाठी त्या ठिकाणी मी ग्राउंडवर बनवलेला आहे भंडारा पोलीस मुख्यालयाच्या, तो व्हिडिओ उद्या येईल। त्याच्यासाठी जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील। एकंदरीत 24/5 पर्यंत हमीपत्र भरून घेणार, त्याच्यानंतर त्यांचे फॉर्म डबल फॉर्म वाल्याचे कॅन्सल करणार, जे हमीपत्र भरून देणार नाहीत त्यांचे सर्व आवेदन अर्ज रद्द करण्यात येतील। भरपूर मुलांची एक त्या ठिकाणी तक्रार म्हणा किंवा एक त्या ठिकाणी त्यांची विनंती म्हणा की ते सांगतात की सर आमचं नाव त्या ठिकाणी त्या असणाऱ्या आमच्या जिल्ह्याच्या डबल फॉर्मच्या यादीत नाही। तर डबल फॉर्मच्या यादीत नसेल तरीही तुमच्या स्वतःला माहित आहे की तुम्ही डबल फॉर्म भरलेला आहे। मग अशा वेळेस तुम्ही स्वतःहून ज्या तारखेला तुमच्या असणाऱ्या पोलीस मुख्यालयात अधीक्षक कार्यालयात तुम्हाला बोलवलेलं आहे, इतर मुलांना बोललाय, त्या तारखेला जाऊन तिथं तुम्हाला हमीपत्र लिहून द्यायचं आहे। असं न केल्यास त्या ठिकाणी तुमचं नुकसान होऊ शकतंय, तुम्ही यासाठी कोणालाही जबाबदार धरू शकणार नाही। म्हणून जर समजा तुमचं हमीपत्र द्यायचं राहिलं असेल तर त्यांनी आवाहन केलंय की दिनांक 24/5/2024 या तारखेच्या तुम्हाला द्यायचं आहे। या घटनेवरून आपल्याला असं समजतंय की 5 जूनच्या नंतरच ग्राउंडला सुरुवात होईल, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा। त्याचबरोबर उद्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब मारा आणि सोबतचा बेल आयकॉन पण दाबा। धन्यवाद, टेक केअर।